नमस्कार. मी सुपर एमजी अर्थात मोनिका जोशी आपल्या सगळ्यांचं कॉफी विथ मोनिका या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, आज कॉफी विथ मोनिका हा कार्यक्रम करताना मला खूप छान वाटते. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे आज मी माझ्या घराच्या छतावरती बसून मी आपल्याशी सगळ्यांशी गप्पा मारते. हो, आणि आत्ता इथे वातावरण इतकं सुंदर आहे की मी तुम्हाला त्याचं वर्णन करू शकत नाही. कारण मंडळी, आजच्या ह्या संकटाच्या काळामध्ये किंवा तणावाच्या गोष्टींमध्ये जेव्हा आजूबाजूचं वातावरण इतकं सुंदर होऊन जातं ना, तेव्हा नक्कीच आपल्याला खूप छान वाटतं. त्यामुळे आजचा कॉफी विथ मोनिका हा कार्यक्रम अतिशय सुंदर होणार आहे, यात शंकाच नाही. आपण नेहमी म्हणतो की रोज आपण सकाळी, आता आपल्या सध्याचं दैनंदिन रुटीन काय झालंय बघा. आपल्याला सोमवार, मंगळवार, शनिवार, रविवार सगळे दिवस सारखे झालेत. आपण जवळजवळ 1 महिना ह्या लॉकडाऊनमध्ये घरात बसलेले आहोत. आपण सगळेजण जबाबदारीनं ह्या सगळ्या गोष्टी नियमितपणे आणि प्रामाणिकपणे पाळतोय. सरकारने दिलेल्या सगळ्या सूचना आपण पाळतो आहोत. ह्यामध्ये सगळेजण सांगतायत की सकारात्मक राहा, सकारात्मक विचार करा, चांगला विचार करा. अहो, पण मंडळी, ह्या गोष्टी करणं किती अवघड आहे हे तुम्हाला आणि मला वेगळं सांगायला नको. हो, कारण ही जी काही गोष्ट घडती आहे आपल्याबरोबर, ती एक ही मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रथम किंवा पहिली आणि शेवट घडलेलीच गोष्ट असणार आहे. तुम्ही माझ्याशी या बाबतीत कमेंटमध्ये काही मला सांगू शकता, माझ्याशी तुम्ही आपले विचार शेअर करू शकता. कारण हा जो कार्यक्रम आहे हा तुमचा आहे, माझा आहे. आपण दोघांनी एकमेकांबरोबर बोलण्याचा आहे. तर मी तुम्हाला सांगत होते की सगळे म्हणतात सकारात्मक राहा, सकारात्मक राहा. पण सकारात्मक कसं राहायचं ह्याविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे. सकारात्मक राहायचं म्हणजे काय करायचं याविषयीच्या एक छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा सकारात्मक राहायचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सकाळी जेव्हा आपण उठतो, हो, अंथरुणात जेव्हा आपण उठतो तेव्हा अंथरुणात उठून बसायचं आणि स्वतःशी काही गोष्टी सकारात्मक बोलायच्या, चांगल्या बोलायच्या, आनंदी बोलायच्या. म्हणजे काय? स्वतःशीच बोलायचं. मी किती छान आहे, मी किती छान दिसतो, माझ्या आजूबाजूला किती चांगली माणसं आहेत, हो, माझ्या घरातली माणसं खूप चांगली आहेत, माझी मित्रमंडळी किती चांगली आहेत, मला खूप चांगलं आयुष्य देवाने दिलेलं आहे आणि त्याकरता देवाचे मी मनापासून आभार मानतो. मंडळी, जेव्हा ह्या गोष्टी आपण बोलतो, ह्याला आकर्षणाचा नियम अर्थात लॉ ऑफ अट्रॅक्शनमधनं ह्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात. जेव्हा सकाळी आपण उठतो तेव्हा आपलं मन हे ताजंतवानं असतं. आपलं आणि अंतर्मनाची ताकद ही प्रचंड मोठी आहे मंडळी. मी तुम्हाला सांगते, अंतर्मनाची ताकद वापरून आपण आपली स्वप्न, इच्छा, आकांक्षा पूर्ण करू शकतो, यावरती खात्री बाळगा. त्यामुळे या अंतर्मनाच्या ताकदीला आपण वापरूनच सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा सगळ्यात प्रथम स्वतःशी ह्या गोष्टी करायच्या, स्वतःशी ह्या गोष्टी बोलायच्या की मी किती चांगली आहे, मी किती छान दिसते. स्वतःचाच तुम्ही लक्षात घ्या, जी मोठी माणसं असतात ना, ती कायम स्वतःशी बोलतात, कायम स्वतःची प्रेस करतात. कधी कधी हे त्यांचं आढ्यात खोडासारखं वाटतं आपल्याला, पण हे तसं नसतं. आपण त्यामध्ये सिंहाला सकारात्मकता म्हणतात. सकाळी जेव्हा ह्या चांगल्या गोष्टी आपण बोलतो, एक मनात चांगले व्हायब्रेशन्स निर्माण होतात, एक चांगली एनर्जी मनामध्ये येते आणि हीच एनर्जी खूप महत्त्वाची असते. ही झाली पहिली गोष्ट की सकाळी उठल्याबरोबर चांगल्या गोष्टी आपण मनात आपल्या स्वतःशी बोलायच्या. दुसरं अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या आजूबाजूला चांगल्या गोष्टी आहेत त्या आठवायचा प्रयत्न करा. म्हणजे काय? सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तुमची बायको हातामध्ये चहाचा कप आणून देत असेल, त्याने तुम्हाला सकाळ झाल्याबरोबर चांगलं वाटतं का नाही? ह्या आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आठवा. आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यात घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आठवा. काय एखाद्या वेळेस असं झालं असेल की तुम्ही शालेय जीवनामध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना अभ्यास केला नव्हता, तरी देखील पेपर खूप चांगला गेला. असं नक्कीच झालंय ना? आपल्याला जसे काही अनुभव असतील ते माझ्याबरोबर शेअर करा. मला आवडेल आपण असे अनुभव शेअर केले तर. अशा काही गोष्टी असतात. किंवा कधीतरी असं झालं असेल, लहानपणी सायकल चालवायला तुम्हाला तुमच्या एखाद्या भावाने शिकवलं असेल किंवा कुठल्या बहिणीने तुम्हाला मदत केली असेल किंवा अशा अशा छोट्या छोट्या गोष्टी. तुम्हाला ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये तुमचं अपत्य आलं असेल, पहिली मुलगी किंवा पहिला मुलगा आपल्या हातामध्ये आला असेल, तेव्हाचा झालेला आनंद, हे असे आनंद आठवा. मंडळी, आपल्याला आनंदाचा विचार करायची सवय आपल्या मनाला नसते. हो, हे लक्षात घ्या. आनंदाचा किंवा सकारात्मक विचार करायची सवय आपल्या मनाला नसते. आपलं मन थकतं. ह्यामुळे आपलं मन थकतं आणि ह्याच गोष्टी आपण सोडून देतो, अर्ध्यावरती सोडतो आणि इथंच आपलं चुकतं.
आपण सकारात्मक राहायचं म्हणजे ह्याच गोष्टी करायच्या. ह्याच छोट्या छोट्या गोष्टींमधनंच आपण शिकत असतो. ह्याच छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपलं आयुष्य आनंदी होत असतं. मला वाटतं सध्या तरी आपण सगळेजण एका अर्थी मोकळे आहोत, त्यामुळे ह्या गोष्टी करायला नक्कीच चालू शकतात, नक्कीच आवडतील ह्या गोष्टी करायला. या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन केलं तर नक्की आपलं आयुष्य चांगलं होतं. तिसरी गोष्ट, आपण समोर जे संकट आलं असेल त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. म्हणजे काय सकारात्मक दृष्टी बघायचं म्हणजे काय करायचं? आता मला एक सांगा, सध्या आपण ह्या करोनाच्या संकटाला सगळेजण धीराने तोंड देतोय, पण ह्यातून सकारात्मक काय काय घडलं ह्याचा कधी आपण विचार केलाय? मला वाटतं नक्कीच आपण ह्याचा विचार केला असेल. ह्या करोनाच्या निमित्ताने आपण सगळेजण घरात बसले आहोत. पर्यायानं इंधन बचत झालेली आहे. गेल्या महिनाभरामध्ये आपल्या देशातल्या जवळजवळ अत्यावश्यक सेवेतले लोक सोडले तर किमान मला असं वाटतं 120 कोटी लोक घरात बसलेले आहेत. बाकीचे वरचे सोडले अत्यावश्यक सेवांमधले तरी देखील 100 ते 110 120 कोटी लोक घरात बसलेत. विचार करा किती इंधन वाचलं असेल. प्रदूषण किती वाचलं असेल. आपण प्रदूषण हटवण्याकरता लाखो हजारो करोडो रुपये सरकार खर्च करते, पण आज गंगा नदीमधलं हे प्रदूषण वाचलेलं आहे. हे प्रदूषण कमी होतंय. कारखाने कमी होत आहेत, कारखान्यांची खप कमी आहे, कारखाने कमी आहेत, त्यामुळे गंगा नदीतलं हे प्रदूषण कमी होतं आहे. सगळी घाण ते जी कारखान्यातली नदीमध्ये सोडतात ती कमी होती आहे. त्यामुळे ह्या निमित्ताने किती प्रदूषण कमी झालंय. रस्त्यावरचे अपघात कमी झालेले आहेत. रस्त्यावरचे अपघात हे दिवसेंदिवस त्याची संख्या हजारोंमध्ये आहे. आपल्या देशामध्ये हजारोंनी ही संख्या आहे. परंतु आज एक लक्षात घ्या, हे फक्त आपल्या देशाबद्दल आपण बोलतोय, पण आज जगातले कितीतरी कोटी लोक घरात बसलेले आहेत. त्या निमित्ताने पर्यायानं कितीतरी कोटी इंधन वाचलेलं आहे. ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. संकटांना किती धीराने आपण तोंड द्यायला पाहिजे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे धीराने संकटाला तोंड जेव्हा आपण देतो, त्याच्याकडे जेव्हा सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो, तेव्हा नक्कीच आपल्याला त्यातनं काहीतरी चांगल्या गोष्टी सापडतात. मला असं वाटतंय आपण जिथे राहतात, ज्या एरियामध्ये राहतात, ज्या सोसायटीमध्ये राहतात, ज्या भागामध्ये राहतात, तिथे नक्की आपल्याला आजूबाजूला ऐकू येत असतील ना. आणि हेच पक्ष्यांचे आवाज सकाळी सकाळी किती छान वाटतात कानाला. कितीतरी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत ह्या करोनाच्या निमित्ताने. अर्थात हे वाईटच आहे, आपण हे सगळं हटवणार आहोत, आपण ह्यावर ही लढाई आपण जिंकणार आहोत, पण ह्या निमित्ताने ज्या चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत त्याकडे आपण बघायला पाहिजे. त्यामुळे संकटाकडे चांगल्या सकारात्मक दृष्टीने बघितलं तर संकट हे संकट वाटेनासं होतं. आपण आयुष्य आनंदी आणि सुखी जगू शकतो. हा त्यातला एक पर्यायाने मार्ग आहे. मोठी लोक ह्याकडे कशी बघतात याचा विचार आपण कधी केलाय का? मला असं वाटतं की संकटांना घाबरून जर सावित्रीबाई घरी बसल्या असत्या तर महिलांना आज एवढं मोठं व्यासपीठ मिळालेलं आहे. आज महिलांनी जी काही भरारी घेतलेली आहे ती भरारी मला असं वाटतंय महिला कधीच घेऊ शकल्या नसता. महात्मा ज्योतिबाजींनी जे काही आपल्याला शिकवण दिली आहे, आज सावित्रीबाईंनी आपल्याला शिकवण दिलेली आहे, आज बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे तो खरोखर वाखाणण्याजोगा आहे. बाबासाहेबांनी जी शिकवण दिली आहे, जे आपल्याला तत्वज्ञान सांगितलेलं आहे, त्या योगी आपण पुढे जात आहोत. आज आपण कितीतरी प्रगती केलेली आहे. त्यामुळे ही प्रगती आपल्यासारख्या सर्वांसाठी नक्कीच उल्लेखनीय आहे. त्यामुळे मोठी मोठी माणसं ह्याकडे कशा दृष्टिकोनातनं बघतात, संकटांना कसे सामोरे जातात, ह्याविषयी आपण विचार करायला पाहिजे. मंडळी, या सर्व गोष्टी मी तुमच्याशी आज का बोलते? कारण कॉफी विथ मोनिका हा कार्यक्रम आपण जो चालू केलेला आहे त्यामध्ये मला तुमच्याशी गप्पा मारायला आवडतात. तुम्ही देखील कमेंट्समधनं माझ्याशी गप्पा मारा. मला आवडेल तुम्ही बघत असताना. कारण हा सगळा कार्यक्रम हा रायगड माझा किंवा महाराष्ट्र न्यूज 24 ह्या फेसबुक पेजवरनं आपण जे चालवतो, संतोषजी पवार यांनी ही जी काही मोहीम सुरू केलेली आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे. कारण आपल्या सर्व लोकांशी आम्ही कलाकार चर्चा करतो, आपल्या सर्व लोकांचं मनोरंजन आम्ही करत आहोत आणि आपल्या काही 4 चांगल्या गोष्टी सांगून आपल्याला घरामध्ये आपण आपलं आयुष्य सुखी आणि समाधानी कसं करू शकतो ह्याविषयी नक्कीच आपल्याला मार्गदर्शन मिळतं. क्योंकि मंडळी, दिल से हंसने का हक है आपका, दिल से हंसने का हक है आपका, इसीलिए आपको खिलखिला के हंसाने के लिए पेश है मोनिका. ही मोनिका आपल्याकरता कायम हजर असणार आहे. कारण मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये आपल्याशी गप्पा मारण्यामध्ये कायमच मला आनंद आलेला आहे. कारण हसणं हे माणसाच्या आयुष्यामध्ये किती आवश्यक आहे ह्याची वेगळी मी तुम्हाला ओळख करून द्यायची गरज नाहीये. कारण हसल्यामुळेच मला असं वाटतं की अनेक रोग दूर होतात. मी एके ठिकाणी असं वाचलेलं आहे की एका पुस्तकात मी हे वाचलेलं आहे की एक अत्यंत दुर्धर आजाराने बेजार असा एक रोगी होता. त्या माणसाने काय केलं माहितीये?
त्यांनी स्वतःला एका खोलीमध्ये बंद करून घेतलं. जवळजवळ 3-3.5 महिने त्यांनी स्वतःला बंद करून घेतलं आणि त्यांनी भरपूर विनोदी चित्रपट पाहिले. खोटं वाटतंय ना? त्यांनी भरपूर कॉमेडी पिक्चर पाहिले, भरपूर विनोदी पुस्तकं वाचली, त्यांनी भरपूर कॉमेडी गोष्टी बघितल्या आणि भरपूर हसला. आणि त्या हसल्यामुळे काय झालं माहिती आहे का? त्याचा कॅन्सरसारखा जो दुर्धर रोग त्याला झालेला होता तो दूर झाला. मंडळी, हास्याचं औषध हे कायम सगळ्या रोगांवरचं एक प्रबळ असं औषध आहे. माझ्या या गोष्टी तुम्हाला पटतायत का? माझ्याशी तुम्ही चर्चा करा, मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कारण एकमेकांशी बोलल्यामुळेच सगळ्या गोष्टी दूर होतात. आपण दिवसभर वेगवेगळ्या चॅनलवरती वेगवेगळ्या न्यूज बघत असतो. या वेगवेगळ्या न्यूज आपल्याला दिसत असतात, त्यामधून वेगवेगळ्या माहिती, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला समजत असतात. मंडळी, कधी विनोदसुद्धा यामधून होत असतो बरं का. परवाच मी एक जी बातमी वाचली ती म्हणजे आत्ता नुकतंच सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेलं आहे की घरामध्ये सगळेजण बसलेले आहेत. आता मला एक गोष्ट सांगा, घरामध्ये सगळेजण बसलेले आहेत त्यामुळे किती गोष्टी कमी झाल्या तो. बायकांच्या दृष्टीने समाधानाच्या बाबी किती झालेल्या आहेत. अहो, नवरा बाहेर पडत नाही, त्यामुळे घरी कधी येणार किंवा कुठे आहात किंवा कधी येणार आहेस हे सगळे शब्द आणि ही सगळी वाक्य हद्दपार झालेली आहेत. पटतंय का? या सगळ्या गोष्टी हद्दपार झालेल्या आहेत. किंवा घरी कधी असं होतं की नवरा येऊन बसलेला असतो, घरामध्ये मुलं असतात आणि घरातल्या स्त्रिया बाहेर असतात काही कामानिमित्त आणि मुलं सारखी फोन करतात, आई कधी येणार, आई कधी येणार. आणि आईचं उत्तर असं, आले हां बाळा, एक थोड्याच वेळात माझी मीटिंग संपेल, मी येते हां, हो आय एम ऑन द वे. अशा प्रकारची उत्तरं असतात. पण ह्या सगळ्या गोष्टी सध्या या कोरोनाच्या माध्यमातून आपण घरी बसलेल्या असल्यामुळे ह्या कमी झालेल्या आहेत. हा एक चांगला मार्ग ह्यातून आपल्याला दिसतोय. आपण सगळेजण एकत्र घरी आहोत, आपण सगळेजण एकत्र कुटुंबाबरोबर वेळ घालवतो आहोत. ह्या सगळ्या गोष्टी धन्यवाद किरण सोनार, आपण हे बघताय ह्याकरता खूप आभारी आहोत. आपण माझ्याशी चर्चा करा, मला कमेंट करा. मला आवडेल तुमच्याशी खरं गप्पा मारायला. रोज आपण भेटणार आहोत संध्याकाळी यावेळेला, त्यामुळे आपण कुठल्या विषयावरती मी आपल्याशी गप्पा मारायच्या हे पण आपण मला सुचवू शकता. मला वाटतं भरपूर मंडळी इथे माझ्याबरोबर लाईव्हमध्ये आहेत, भरपूर मंडळी बघतायत, त्यामुळे आपण कुठल्या विषय मी रोज तुमच्याशी घेऊन बोलू हे जर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं तर मला नक्की आवडेल. तर मी तुम्हाला सांगत होते की आपण सगळेजण सध्या कुटुंबाबरोबर आहोत, घरी आहोत. अहो मंडळी, परवा सरकारने काय हे केलं माहिती का? हॅलो स्नेहा, हॅलो, येस, रोजचा आहार कसा घ्यायला हवा, अगदी बरोबर आहे. रोजचा आहार मला असं वाटतंय की हलका ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण सध्या आपली कुठली बाहेरची धावपळीची काही कामं इथे नाही आहेत. कारण धावपळीची कामं असतात त्यावेळेला आपल्याला थोडासा जड आहार घेऊन आपल्याला एनर्जी टिकवायची असते. पण सध्या घरात असल्यामुळे बायकांना तर नक्कीच कामं भरपूर आहेत, पण त्याच्या संगतीने पुरुष मंडळीसुद्धा कामं करतायत. पण घरातल्या कामाने तेवढी म्हणावी तशी दमणूक होत नाही. त्यामुळे थोडासा एक व्यायाम करणं गरजेचं आहे आणि हलका आहार आपण ठेवला तर नक्कीच आपल्या तब्येतीकरता हा चांगला असू शकेल. तर हे सगळेजण आपण असेच, मला खूप आवडते स्नेहा, आपण मला हे विचारलं, मला खूप आवडलं. आपण सगळेजण माझ्याशी गप्पा मारा, कारण आपल्या इंटरॅक्शनचा हा सेक्शन आहे आणि इंटरॅक्शन झालं की त्यातनं वेगवेगळ्या आयडियाज मिळतात, वेगवेगळ्या कल्पना मिळतात आणि हेच विचारांची देवाणघेवाण करणं हाच मुख्य उद्देश आहे कॉफी विथ मोनिका याचा. कारण ह्याच माध्यमातून सकारात्मक आपण कसं राहायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं. आणि मगाशी मी तुम्हाला सांगत होते की सरकारने आता नुकतीच एक गोष्ट जाहीर केली, ती म्हणजे घरामध्ये भांडणारे जे पती असतील त्यांना क्वारंटाईन करणार आहेत. मला ती गोष्ट ऐकून खरं तर खूप हसू आलं. मंडळी, घरामध्ये सारखे सगळेच जण बसलेले आहेत. घरात इतका वेळ 24 तास घरामध्ये बसायची सवय कुणालाच नाहीये. खरोखर कुणालाच नसते घरामध्ये कायम बसायची. आणि पुरुष मंडळींना तर हे थोडंसं जड जात असणार. पण जेव्हा आपण सगळेजण घरी बसलो, त्यामुळे जेव्हा पुरुषांनी भांडून त्यांना क्वारंटाईन करायचं, पण तेव्हा माझ्या मनामध्ये असा विचार आला की पुरुषांनाच का म्हणून क्वारंटाईन करायचं, बायकासुद्धा भांडतातच की त्यांच्याबरोबर. त्याच्यावरती मला एक छानसा जोक आत्ता आठवला, तो म्हणजे माझ्या नुकताच वाचनात आला होता. पती विचारतो आपल्या बायकोला की अगं मी चहा करतोय तर साखर कुठे ठेवलेली आहे. तर बायको काय सांगते की अहो ते बघा तिथे ते शेल्फ आहे ना, ते शेल्फ ओढा, त्या शेल्फमध्ये तुम्हाला एक चहाच्या बरणी शेजारी दुसरा एक काचेचा डबा दिसेल. तर पती म्हणतो की हो काचेचा नाही आहे, स्टीलची बरणी आहे. अगं तो म्हणतो, ती बायको म्हणते हो अहो ती स्टीलचीच बरणी आहे, पण त्याला काचेचा म्हणायचं असतं. तो काचा बघतो, त्याच्याकडे असा स्टीलचा डबा आहे. बरं ह्याला मी काचेचा म्हणतो, हा पुढे या. आणि उघडून बघतो तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं त्याच्यावरती की हा मिठाचा डबा आहे. तर तो म्हणतो, बायको म्हणते की हो हळू बोला, तो मिठाचा डबा आहे, हे मी मुंग्यांना फसवण्याकरता साखरेच्या डब्यावरती लिहिलं आहे.
आता मुंग्यांना वाचता येतं का? ह्या गोष्टी कॉमन सेन्स असतो, पण ह्यातून विनोद निर्माण होत असतो. आणि हाच छोट्या छोट्या विनोदाच्या माध्यमातून आपण आपलं आयुष्य सुखी आणि समाधानी ठेवणं हे खूप गरजेचं असतं. या अशा खूप गोष्टी गमती जमतीच्या घडत असतात. पुरुष मंडळी घरामध्ये कामं करतात, परंतु त्यांच्या हाताखाली आपल्याला किती कामं करावी लागतात याचा अनुभव अनेक स्त्रियांना असेल. पण सगळे आमचे बांधवसुद्धा, त्यांच्या जाणीव आहे, त्यांना जबाबदारी आहे. घरामध्ये आज प्रत्येकाला कळलं आहे की घरातली स्त्री, जेव्हा आपण तिला म्हणतो की तुला काय काम असतं, तू घरातच तर असतेस, हे वाक्य मला वाटतं इथून पुढे हद्द पार होईल. घरात आत्तापर्यंत जवळजवळ जे जे पुरुष असं म्हणत असतील त्यातले किमान 60 ते 70% पुरुष देखील यापुढे हे वाक्य म्हणणार नाहीत की घरातल्या बायकोला, आपल्या घरामध्ये असणाऱ्या स्त्रीला तुला घरात काय काम असतं, आत्ता काही घरामध्ये नुसती मोकळीच बसलेली असतेस की, हे जे काही वाक्य आहे ना, हे यापुढे मला नाही वाटत त्यांच्या तोंडून निघेल. हे अशी सगळी ही गंमत असते, अशी सगळी ही मजा असते. ह्या सुंदर, असं मी आता तुम्हाला म्हणले की आज माझ्या इथे वातावरण खूप सुरेख झालेलं आहे. त्या निमित्ताने मला तुमच्याशी काही छान छान कविता पण शेअर करायला आवडतील. कारण सुंदर वातावरण, कॉफी विथ मोनिका ह्या कार्यक्रमामध्ये जर कविता झाल्या नाहीत तर मला वाटतं थोडंसं काहीतरी चुकल्यासारखं आपल्याला वाटू शकेल. तत्पूर्वी मला अजून एक छोटासा आपल्याबरोबर एक शेअर व्हॉट्सॲपवरती मी वाचलेला आहे, तो तुमच्याबरोबर मी शेअर करू इच्छिते. तो म्हणजे, एक दिवस नवरा म्हणतो, अगं काही काम असेल तर जरा सांग ना, मी करतो. बायकोला आनंद होतो, वा वा, नवरोबा आपल्याला स्वतःहून विचारतायत की काही काम असेल तर सांग ना. बायको म्हणते, पूजा करा. आता देवपूजा. धन्यवाद, धन्यवाद संपदा दाबके, धन्यवाद. बायको काय म्हणते, पूजा करा. आता पूजा करणं हे काम मला वाटतं काही पुरुषांना अतिशय अवघड का वाटतं हे मला आजवर हे गुढ मला कळलेलं नाहीये. कारण पूजा करा हे जेव्हा बायको सांगावी लागतं त्या अर्थी घरामध्ये तो पुरुष पूजा करत नसणार. असो, बायको म्हणते पूजा करा. नवरा काय म्हणतो, पूजा विजा मी काही करणार नाही. बायको म्हणते, बेडशीट बदला. ते बघा 4 दिवस झाले बेडशीट तसंच आहे, ते बदला. त्यावरती नवरा म्हणतो, अगं चांगली तर आहे, कशाला बदलायची. बायको म्हणते, बरं ठीक आहे, फ्रूट्स कट करा, चला फळं कापा. नवरा म्हणतो, त्या तसल्या बोथट सुरीनं मला काही तू फ्रूट वगैरे कापता येणार नाहीत बरं का, मला चांगली धारधार सुरी पाहिजे. बायको म्हणते, बरं ठीक आहे, चहा करा. नवरा म्हणतो, काय चहा करा. नवरा म्हणतो, हे बघ, तुला माहिती आहे ना, तुझ्या हातचा चहाच मला किती छान वाटतो, तुझ्या हातचा चहाच मला फार आवडतो, त्यामुळे तू मला चहा वगैरे काहीतरी करायला सांगू नकोस बरं का. बायको म्हणते, बरं ठीक आहे, एक काम करा, धुण्याचं मशीन लावा. ते जे टाकलेलं आहे ना, ते धुण्याचं मशीन लावा. नवरा काय म्हणतो, अगं आत्ता कोणते कपडे धुवायचेत, आता सध्या ना ऑफिस ना काही बाहेर जायची वेळ येते, कपडे धुवायचेत कशाला, ते काय ना, आणि जे काही असतील ना ते तुझे तू बघ. बायको म्हणते, बरं ठीक आहे, भांडी आवरून ठेवा. अगं मी भांडी आवरली तर तुला कुठे ठेवली ती सापडतात का, त्यामुळे मी भांडी आवरून काही उपयोग आहे का. बायको म्हणते, एक काम करा, फर्निचर पुसता का तुम्ही. अगो आत्ता तर 4 दिवसापूर्वी फर्निचर पुसलं होतं, आता परत कशाला पुसायला पाहिजे, किती छान किती झक्कास दिसतंय. बायको म्हणते, मग काय करता बरं तुम्ही, आता काही तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला हे नको ते नको ते नको. नवरा म्हणतो, अगं असं वाकड्यात शिरू नकोस, सांगितलं ना मी सगळं करायला तयार आहे. बायको म्हणते, वाकड्यात नाही हो, पण आता काही कामच नाही ना. नवरा म्हणतो, तेच तर म्हणतोय मी, आपण दोघं आहोत म्हणून सगळं पटापटापटा कसं आवरलं जातंय नाही. आता ह्यावरती काय बोलायचं मला सांगा. या अशा गमती जमती सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप घडतायत. मला असं वाटतंय की आपण सगळेजण नक्की ह्या सगळ्या गमती जमती वाचत असाल. पण बरेचदा मी बरेचदा सांगते की जेव्हा या गमती जमती अशा आपण वाचतो, आपण ऐकतो, पण जेव्हा समोर परफॉर्म करताना जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सांगते ना, तेव्हा त्या गमतींची मजा काही और येते. त्यामुळे आपण सगळेजण इथे छान असे हे वेळ घालवतायत, तुम्ही आज इथे बघताय. आणि या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण खूप वेळा, आता आपण रोज भेटणार आहोत, आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की कॉमेंट करा, तुम्हाला काही आवडत असेल तर माझ्याशी शेअर करा. कारण शेअरिंगमधनं मला जास्तीत जास्त समजणार आहे की आपल्याला कुठल्या गोष्टी हव्या आहेत, हे मला सांगणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो, जेव्हा आपण करतो, तेव्हा आपल्याला एक आंतरिक समाधान मिळत असतं. मी मागच्या वेळेस एक सांगितलेलं होतं, या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सगळेजण जेव्हा घरी बसतो तेव्हा आपण स्वतःची ओळख करणं खूप महत्त्वाचं असतं.
इतके दिवसात आपल्याला कधीही स्वतःची ओळख करणं आपल्याला जमलेलं नाहीये. आपण स्वतःला कधीच आतापर्यंत वेळ देऊ शकलो नाहीये. प्रत्येकाचं एकच कारण, कितीही वेळ असेल, आज माझ्याकडे वेळ नाहीये, मला वेळ नाहीये, मला काही विचारू नकोस, हे एक ठराविक उत्तर, हे ठराविक वाक्य सुद्धा आज मला वाटतं गेल्या महिनाभरामध्ये कोणाच्याही तोंडून निघालं नसेल की मला वेळ नाहीये. आज प्रत्येकाकडे मुबलक वेळ आहे. म्हणून आपलं स्वतःला ओळखा, आपल्या स्वतःला आतमध्ये शोधा कुठेतरी. आपल्या छंद, आपली आवड, आपल्या आवडीनिवडी जपा, आपल्या स्वतःला ओळखा आणि त्याप्रमाणे गोष्टी करा. कारण स्वतःला ओळखणं आणि समोरच्या नात्याला ओळखणं हे खूप आवश्यक असतं. मला वाटतं मागच्या वेळेस मी मंगेश पाडगावकरांची कविता सांगितली होती, पण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम होता म्हणून ती कदाचित आपण यामध्ये घेतली नाहीये. ती मी यावेळेस पुन्हा एकदा सांगू इच्छिते. ऐका हं. आगगाडीच्या फलाटावर शेकडो पायांची बिनचेहऱ्याची गर्दी. आपण मुंबईतले वगैरे इकडचे तिकडचे आगगाडीचे फलाट बघितलेले आहेत. रेल्वे स्टेशनवरती कितीतरी गर्दी असते, केवढी पाय असतात, पण कुणालाही चेहरा नसतो. पण हा चेहरा शोधण्याचं काम कधी कधी कवी करत असतो. आगगाडीच्या फलाटावर शेकडो पायांची बिनचेहऱ्याची गर्दी. गलका असंबद्ध आवाजाचा. गलका असंबद्ध आवाजाचा, धावपळ, रेटारेटी, संवेदना शून्य. किती सुंदर शब्द आहेत. आगगाडीच्या फलाटावर शेकडो पायांची बिनचेहऱ्याची गर्दी. गलका असंबद्ध आवाजांचा, धावपळ, रेटारेटी, संवेदना शून्य. आणि ते लहान मूल केविलवाण. एवढ्या गर्दीमध्ये जेव्हा आपल्याला लहान मूल दिसतं तेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा धाकधूक होते की हे लहान मूल कसं सावरणार आहे, हे लहान मुलाला काय आपण कशा प्रकारे मदत करू शकतो, कवी म्हणतोय. आणि ते लहान मूल केविलवाणं, त्याची आई हरवलेली आंधळ्या गर्दीत. आणि ते लहान मूल केविलवाणं, त्याची आई हरवलेली आंधळ्या गर्दीत, ओक्साबोक्षी रडणारं, असंबद्ध आवाजांच्या पुरात बुडणारं. आणि ते लहान मूल केविलवाणं, त्याची आई हरवलेली आंधळ्या गर्दीत, ओक्साबोक्षी रडणारं, असंबद्ध आवाजांच्या पुरात बुडणारं. हळवा होतो माझा जीव. लहान मूल बघितल्यावर कोणाचाही जीव हळवा होईल. आणि कवी तर तरल मनाचाच असतो. हळवा होतो माझा जीव, मी जातो त्याच्या जवळ, मला दिसतो त्याचा चेहरा. कवी म्हणतोय, हळवा होतो माझा जीव, मी जातो त्याच्या जवळ, मला दिसतो त्याचा चेहरा. आणि मला आश्चर्याचा धक्का बसतो, तो चेहरा माझाच असतो, तो चेहरा माझाच असतो. मित्रांनो, सध्याच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हेच काहीसं झालेलं आहे. ह्या सगळ्या गर्दीमध्ये आपण हरवून गेलोय. आपण नक्की कुठे जातोय हे आपल्यालाच कळत नाहीये. आपण कशाच्या मागे पळतोय हे आपल्याला कळत नाहीये. कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण हे सगळ्या ज्या परिस्थितीतनं आपल्या स्वतःला ओळखलं पाहिजे. कुठेतरी थांबलं पाहिजे. या सगळ्या गर्दीतनं आपल्या स्वतःला कुठेतरी ओळखलं पाहिजे. मला असं वाटतं ह्या लॉकडाऊनच्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात आलेली आहे, ती म्हणजे की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे प्रदूषण कमी झालेलं आहे, इंधन बचत झालेली आहे, सगळ्या प्रकारच्या गोष्टी खूप छान होत आहेत. आपण जीवन किती छान जगायला लागलोय, नाही? किती सुंदर आपण जगायला लागलोय जीवन आपलं. आपण गेल्या महिनाभरामध्ये हॉटेलात गेलेले नाही, आपण फास्ट फूड खाल्लेलं नाही, आपण स्वच्छ घरातलं अन्न खाल्लेलं आहे. त्यामुळे आपल्या तब्येतीमध्ये सुद्धा आपल्याला चांगला फरक जाणवायला लागलाय की नाही? सांगा मला हे आपण सुद्धा, की आपल्या तब्येतीत आपल्याला चांगला फरक जाणवायला लागला असेल. आणि घरात आपली आई, आपली आजी किंवा आपले बाबा, आपली ताई किती छान पदार्थ करू शकतात याची आपल्याला जाणीव निर्माण झाली असेल. ह्या चांगल्या चांगल्या जाणीवा आपल्याला ह्या क्वारंटाईन केले आहे, आपल्याला घरामध्ये लॉकडाऊन केलेलं आहे आपल्या सगळ्यांना घरामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या जाणीवा आपल्याला झाल्या असतील. कारण या सगळ्या जाणीवा आपल्याला होतात त्या आपण आपल्या एकमेकांच्या जेव्हा जवळ येतो त्यावेळेला या होतात. या अशा सुंदर लॉकडाऊनच्या निमित्ताने आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती झालेली आहे. निसर्गसुद्धा ह्या निमित्ताने स्वतःला रिबूट करतोय, निसर्ग पण स्वतःला इथे सावरून घेतोय आणि निसर्गानेच ह्या गोष्टी केलेल्या आहेत असं मला तरी वाटतं. कारण आपण पळतोय 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 पळतोय, कशाच्या मागे धावतोय आपल्याला माहिती नाही, काय हवंय आपल्याला माहिती नाही, कुठं जायचंय आपल्याला माहिती नाही, किती हवंय आपल्याला माहिती नाही आणि किती मिळालंय आपल्याला माहिती नाही. निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे, त्याकडे आपण बघायला पाहिजे. आज आपण जेव्हा बाहेर बघतो तेव्हा हिरवी हिरवी झाडं, हिरवं पण सगळं जे आजूबाजूला पसरलेलं असतं ते खरोखर अवर्णनीय असतं. मंडळी, या हिरवेपणामध्ये आपण आपलं स्वतःला शोधलं म्हणजेच आपण काहीतरी ह्यामध्ये अचीव केलं असं मी नक्कीच म्हणू शकते.
ह्या सुंदर हे कवितेच्या निमित्ताने इथे मी तुम्हाला छान शब्द सांगितलेले आहेत. कारण माणूस हा माणसालाच मदत करत असतो आणि माणूस हा माणसाकरताच झटत असतो. जेव्हा आपण ह्या झटाझटीमध्ये आपण असतो, एकमेकाला शोधायच्या मागे जेव्हा आपण असतो, त्यावेळेला आपण म्हणतो, कभी करते हैं जिंदगी की तमन्ना, कभी करते हैं जिंदगी की तमन्ना तो कभी मौत का इंतजार करते हैं. कभी करते हैं जिंदगी की तमन्ना तो कभी मौत का इंतजार करते हैं. वो हमें क्यों दूर है पता नहीं, वो हमें क्यों दूर है पता नहीं, जिन्हें हम जिंदगी से भी ज्यादा प्यार करते हैं. काय आपल्याला आपल्या आयुष्यापेक्षा काय हवं असतं? अनुपमा, सांग ना मला. खरंच तू इथे आहेस, ऐकतेस, हे ऐकून बघून मला खूप छान वाटते. कारण वेगवेगळे माझे मित्र, माझ्या मैत्रिणी इथे मला ह्या माध्यमातून जोडतायत आणि आपल्याकरता मी हे करते. आपण माझ्याशी संवाद साधा. माझ्या सगळ्या मैत्रिणी किंवा मित्र इथे काही काही मला छान कॉमेंट देत आहेत. आपण सगळ्यांनी कॉमेंट दिले तर मला आवडेल. आपल्याला कुठला विषय हवा आहे हे सांगितलं तर मला आवडेल. कारण या कविता आहेत, ह्या शेरो शायरी आहे, हे सगळं मनोरंजनाच्या या गोष्टी आहेत, या आपल्याकरता आहेत. मी आत्ता आपल्याला म्हणाले की आयुष्यामध्ये आपल्याला काय हवं असतं, काय आपल्यापासून दूर गेलंय याची कधी कधी आपल्याला जाणीव नसते, किंवा आपण कशामध्ये हरवून गेलोय ह्याची कधी कधी आपल्याला जाणीव नसते. निसर्ग आपल्याला या सगळ्याची जाणीव करून देत असतो. निसर्ग कायम आपल्याला इथे आपली पातळी दाखवत असतो आणि तो किती उच्च स्तरावरती आहे याची कायम आपल्याला जाणीव करून देत असतो. मंडळी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निमित्ताने मला या कॉफी विथ मोनिका ह्या माध्यमातून मी रोज तुमच्याशी संवाद साधणार आहे. रायगड माझाच्या ह्या चॅनलवरती आपण सगळ्यांनी काय हवं आहे, माझ्या ह्या व्हिडिओवरती आपण नक्की सगळ्यांनी कॉमेंट करायची आहे. कुठले विषय आपण रोज हाताळायचे आहेत, कुठल्या विषयावरती आपण रोज गप्पा मारायच्या आहेत, हे जर आपण मला सांगितलं तर तसेच वेगवेगळे विषय घेऊन मी इथे आपल्या भेटीला कायम येत जाईन. संतोषजी, धन्यवाद. आपण मला इथे बोलायची संधी दिलेली आहे त्याकरता मनापासून मी आपली आभारी आहे. आता कॉफी विथ मोनिका यामध्ये जाता जाता एक शेवटची कविता आपल्यासमोर सादर करते. सांज दिवे गोड सांज नेहमीच सखे, तुझ्या आठवणीने भरून येते बघ. सांज दिवे गोड सांज नेहमीच सखे, तुझ्या आठवणीने भरून येते बघ. अजूनही अंगावर कधी कधी शहारे आणते, अजूनही अंगावर कधी कधी शहारे आणते, तो नकळत स्पर्श तुझा अजूनही दाटून येतो. सांज रीतीला नदीचा काठ, सांज रीतीला नदीचा काठ, सांज दिवे अन तुझी भेट, सांज दिवे अन तुझी भेट, तशीच गार हवेत विरघळून गेलीये बघ कायमच, बघ अशी कायमच. या सांजवेळी आपल्याशी संवाद साधताना आपल्याबरोबर हे संपूर्ण गुड इव्हिनिंग जयंत येऊलकरजी, गुड इव्हिनिंग. आणि आज हे कॉफी विथ मोनिका हा कार्यक्रम, यामध्ये आज आपण इथेच थांबूयात. रोज वेगवेगळे विषय घेऊन आपण इथे येणार आहोत. वेगवेगळ्या विषयांवरती मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. जसं की मी तुम्हाला वारंवार सांगितलंय की आपणही माझ्याशी गप्पा मारा आणि वेगवेगळे कोणते विषय आपल्याला हवे आहेत याविषयी आपण नक्की मला सांगा. आज इथे आपण सगळेजण आलात आणि कॉफी विथ मोनिका हे खूप मनापासून एन्जॉय केलेत. याकरता मी सुपर एमचे मोनिका जोशी आपल्या सगळ्यांबरोबर रजा घेते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.